नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मराठी आणि इयत्ता 10वीच्या विभाग 4ला आपण सुरुवात करणार आहोत। विभाग 4 मधील पहिली कविता आज आपण घेणार आहोत। कविता क्रमांक 13, हिरवगार झाडासारखं। झाड कसं असतं ते हिरवगार, आणि या झाडाकडून आपल्याला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। त्यांचे चांगले गुण म्हणजे सहनशील वृत्ती, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगात एकाच जागी ठाम उभे राहण्याची वृत्ती। अशा या झाडाकडून आपण कोणकोणते गुण घ्यावेत, काय काय शिकावं हे आपल्याला सांगितले आपले कवी जॉर्ज लोपिस यांनी। तर कवितेला सुरुवात करण्यापूर्वी कवींचा परिचय करून घेऊया। हिरवगार झाडासारखं कवितेचं नाव आहे। कवी आहे जॉर्ज लोपिस। जन्म 1950 ते 2005ला मृत्यू। अत्यंत संवेदनशील कवी आहे। सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे। झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचे वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलेले आहे। आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणावेत। झाडासारखं हिरवगार, ताजं, प्रफुल्लित राहावं असा संदेश या कवितेतून मिळतो। विद्यार्थी मित्रांनो, झाड हे मुकाट्यानं थंडी, ऊन, वारा, पाऊस हे सर्व नैसर्गिक आपत्ती तर सहन करतच असतं, पण त्याचबरोबर मानवाने दिलेला त्रास देखील सहन करत असतो। कोणी आपल्यातल्या कोणी जाऊन तिथे दगड मारतं, फुलं ओरबाडून नेतात, फळं ओरबाडून नेतात, कोणी लाकडं तोडतात, कोणी झाडाच्या मुळावर घाव घालतं। हे सगळं तो मुकाट्याने सहनशील वृत्तीने सहन करत असतो। दातृत्व वृत्ती असते त्याच्याकडे, म्हणजे आपल्याकडे जे आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याला द्यायचं। त्यामध्ये कोणताही मतभेद, कोणत्याही अशा प्रकारची स्वार्थी वृत्ती न बाळगता निस्वार्थ हेतून सर्व काही तो आपलं सर्वस्व देऊन टाकतो, सहकार्य करतो। कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचं त्याचे गुण आपण देखील आत्मसात करावे, आणि आपण झाडासारखं नेहमी हिरवगार, ताजतवानं राहावं असा संदेश कवींनी या कवितेत दिलेला आहे। बघा, झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखे मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत। पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरी झाड त्यांचं असतं। मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं। झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब। झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग। रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकतंच खुललेल्या फुलासारखं टवटवीत। झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी। पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं। झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, अन झटकली जाते मरगळ। पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवन एक संथ गाणं दडलेलं असते। हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत। जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं। रोजच चिंतन करावं कसं तर झाडासारखं। अशी सुंदर कविता आहे। आता आपण कवितेचे प्रत्येक कडवं पाहणार आहोत। पहिलं बघूया। झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत धारण करत, तपश्चर्या करत। पक्षी झाडाचे कोणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं। विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या। झाड एखाद्या ऋषीसारखं मौन धारण कर, मौन धारण करणे म्हणजे कोणाशी न बोलता शांतपणे तपश्चर्या करत बसणे, बरोबर ना।
झाड, एखादं ऋषीमुनी जसे तपश्चर्याला बसतात त्यावेळी ते कोणाशीही बोलत नाहीत, मौन धारण करतात, तसं झाड देखील एखाद्या ऋषीमुनीसारखं मौन धारण करून तपश्चर्या करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी झाडाजवळ गेलात, झाड तुमच्याशी बोलतं का? नाही. तुम्ही कल्पना करू शकता की झाड माझ्याशी बोलतं, पण प्रत्यक्षात झाड आपल्याशी संवाद साधत नाही. ते शांतपणे उभं राहतं. तुम्ही जे काही बोलता ते ऐकतं, तुम्ही जे काही कृती करत असता ते मुकाटपणे सहन करतं. तर झाड एखाद्या ऋषीसारखं ध्यानस्थ बसलेलं असतं, मौन व्रत करून तपश्चर्या करत असतं. आणि या झाडावर येणारे पक्षी, ते मात्र झाडाचे कुणी नसतात, तरी आलेल्या पक्ष्यांना आपल्या झाडावर आसरा देतात, त्यांना घरटं बांधायला जागा देतात. पक्षी अगदी बिनधास्तपणे झाडावर येऊन पक्षी आपलं घरटं बांधत असतं. झाड त्या पक्ष्यांच्या घरट्याला सावरत असतं. पक्षी झाडावर नसले तरीही त्या घरट्याची काळजी घेत असतं, त्यांच्या पिल्लांची काळजी घेत असतं. तर अशा प्रकारे अनेक पक्ष्यांचा निवाऱ्याचं स्थान झाड आहे. आणि हे त्याचं कुणीच नसतं तरी झाड मात्र त्यांची काळजी घेतं, त्यांना आसरा देतं. हो की नाही? बघा, तुम्ही पण पहा की पक्ष्यांचीच घरटं जे असतात झाडांवर असतात. झाडांवर पक्षी आपलं घरटं बांधतात, त्यात पिल्लं घालतात. पिल्लांना सुरक्षितता मिळेपर्यंत, उडता येईपर्यंत ते पिल्लं त्या घरट्यामध्ये सुरक्षित असतात. झाड त्यांची सर्वस्व काळजी घेतो. आणि आपण मानव मात्र काय करतो? पक्ष्यांची घरटी तर पाडत असतो, पण त्याचबरोबर झाडाला देखील नुकसान पोचवत असतो. अनेक शहरीकरणाच्या नावावर, औद्योगिकरणाच्या नावावर अनेक जंगलं उद्ध्वस्त झाली. त्यात अनेक झाडं जी होती ती नष्ट करण्यात आली. आणि या नष्ट केलेल्या झाडांमुळे आपण कितीतरी पक्ष्यांचा आसरा उडवून घेतलेला आहे, त्यांना बेघर केलेलं आहे. तर तेच कवी म्हणतात की झाड ध्यानस्थ एखादा तपश्चर्या करणाऱ्या ऋषीसारखं, योगी पुरुषासारखं शांत मौन व्रत धारण करून बसतं, तपश्चर्या करत बसत असतं. पक्षी झाडाचे कुणीच नसले तरी त्या पक्ष्यांना तो सहारा देतो, आसरा देतो, आपल्या झाडावर घरटे बांधण्याची परवानगी देतो, त्यांना सांभाळत असतो. पुढे बघूया काय करते झाड. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं. समोरच्या चित्रात बघा, एक व्यक्ती कुऱ्हाडीने झाडावर घाव घालते. मग हा त्याच्या खोडावर असेल, मुळावर असेल, फांद्यावर असेल. अशा प्रकारचे घाव जर माणसाने घातले तरी ते झाड मुकाट सहन करणे म्हणजे काय? तर मुकाट्याने सहन करणे, काही न बोलणे, शांतपणे सहन करणे. बघा, मुकाट सहन करणे, शांतपणे, कोणत्याही प्रकारचं प्रतिउत्तर न देता तो शांतपणे सहन करत असतो. मूळ म्हणजे रूट. झाडाच्या मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं. एवढंच नव्हे, झाडाची फांदी तोडली, झाडाचं खोड तोडलं, झाडाची फळं तोडली, फुलं तोडली तरी झाड आपल्याला काही बोलतं का? नाही. आपण ओरबाडून आणत असतो. निस्वार्थी हेतूने झाड ते घेऊन जायला आपल्याला परवानगी देत असतं. माणूस स्वार्थी हेतूने जे काही झाडातोडून मिळेल ते सगळं घेत असतो ओरडावर, पण त्या बदल्यात सर्वच माणसं झाडाची काळजी घेतात का? नाही. एक झाड तोडलं तर किती झाडं लावतो बघू आपण? नाही. एक फूल तोडून आणतो आपण असं प्रत्येकाने जर एक फूल तोडलं तर झाडाकडे राहिलं काय? तुम्हाला तुमच्या हाताला कोणी एखादा चिमटा जरी काढला तरी दुखतं की नाही? झाडाच्या ज्या अशा फुलं, फळं अशी ओरबाडून, फांद्या, पानं सगळं काही ओरबाडून ज्याचा उपयोग होतो तो प्रत्येक अवयव त्याचा तुम्ही ओरबाडून आणता. त्याला त्रास होत नसेल का? होत असेल ना? तर तसंच कवी म्हणतो की झाडाच्या वर कोणीही घाव घातला तरी तो मुकाटपणे सहन करतो. झाडाच्या पानावर, वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. तर झाडाच्या पानावर, वहीच्या पानावर अलगद उतरतात. हे दवाचा थेंब आहे. कधी दिसतं अशा प्रकारचं दवबिंदू तुम्हाला? पहाटेच्या वेळी झाडांवर अशा प्रकारची दवबिंदू, म्हणजे त्याला तुम्ही ड्यू ड्रॉप्स म्हणता किंवा हिंदीमध्ये ओस की बुंदी म्हणता,
अशा प्रकारचे दवबंधू तुम्हाला दिसत असतात. तर पहाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद अलगद म्हणजे सावकाश संत गतीने उतरतात दवांचे टपोरे थेंब. हे टपोरे थेंब आहेत दवांचे. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. कारण झाडाचा रंग हिरवगार, झाडाचा रंग कसा असतो, ताजेतवाने झाडाचा रंग कसा असतो, हिरवा. झाडांचा रंग हिरवा असतो जेव्हा ते ताजेतवाने असतात. तर त्यांच्याकडे पाहिल्यावर तो हिरवा रंग आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या शरीरात पूर्णपणे आपण ताजेतवाने होतो. हिरवा रंग म्हणजे काय, तर समृद्धीचा रंग. आपल्याला ताजंतवान वाटतं, फ्रेश. आपण भाज्या घेताना, फुलं घेताना काय बघतो की कशी टवटवीत आहेत की नाही, फ्रेश आहेत की नाही, ताजी आहेत की नाही. पालेभाज्या घेताना कसं बघतो की पानं कशी हिरवीगार आहेत का, ताजी आहेत का. तर अशाच प्रकारे झाडांच्या हिरव्या रंगाकडे पाहिल्यावर तो हिरवा रंग आपल्यामध्ये देखील उतरतो. आणि क्षणभर म्हणजे काही काळासाठी, थोड्या वेळासाठी असं वाटतं, पलभर क्षणभर, की रक्ताच आपलं हिरवं झालेलं आहे. आपल्या रक्ताचा रंग कोणता आहे, लाल. पण हिरवा रंग आपण पाहत राहिल्यावर असं वाटतं की फ्रेश वाटतं, ताजंतवाने वाटतं, छान वाटतं. म्हणून तर आपण जीवनाला कंटाळून बऱ्याच वेळा सुट्टीच्या वेळात निसर्गाचा आनंद घ्यायला अशा ठिकाणी जातो, गावी जातो, किंवा अशा ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य असेल अशा ठिकाणी जातं की नाही फिरायला. आणि तिथे गेल्यावर शहराच्या जीवनातला धकाधकीचा जे जीवन आहे त्यातून मिळालेला थकवा तो सगळा दूर होऊन जातो जेव्हा तुम्ही तो हिरवा रंग आणि निसर्गाचं सौंदर्य पाहता, हो की नाही. तसंच कवी म्हणतात की आपलं पण रक्त क्षणभर हिरवं झाल्यासारखं वाटतं. आयुष्य होतं नुकतंच खुललेल्या फुलासारखं टवटवी. आपलं आयुष्य पण एखाद्या तोडलेल्या फुलासारखं टवटवीत होऊन जातं. झाडाचे बाहूस सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. तर जे पथिक झाडाखाली आसरा घेतात, सावलीच्या दिशेने येतात, कुठेतरी ऊन लागतंय पण झाडाच्या खाली सावली मिळेल, अशा प्रकारे झाडाचे बाहू सरसावलेले असतात. तर झाडाचे बाहू म्हणजे काय, तर झाडाचे बाहू म्हणजे झाडाच्या फांद्या. इथे बाहूचा शब्दचा अर्थ होतो हात. पण झाडाला हात असतात का, नाही. मग झाडाचे हात कोणते, तर झाडाचे हात म्हणजे झाडाचे फांद्या, ब्रांचेस सरसावलेले असतात, पुढे आलेले असतात. मुसाफिर म्हणजे कोण, तो मुसाफिर म्हणजे यात्री. मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. कारण झाडाखाली आलेला प्रत्येक मुसाफिर, प्रत्येक यात्रीला शांत शीतल छाया देण्याचं कर्तव्य झाडाचं आहे. झाड त्यावेळी निस्वार्थी असतो. कुठलाही हा माझा व्यक्ती आहे, कोणताही जातीभेद, धर्मभेद, कोणताही अशा प्रकारचा भेदभाव न करता जो काही व्यक्ती त्याच्या खाली आश्रयाला येईल त्यांना तो आश्रय देत असतो, छाया देत असतो. तर अशा प्रकारे मुसाफिरांना, यात्रेंना कवेत घेण्यासाठी झाडाचे पाऊस सरसावलेले असतात. पानझडीनंतर पुन्हा झाड नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. आता शिशिर ऋतू काय होतं बाबू, शिशिर ऋतूमध्ये ही पानझड होती. झाडं आपली पानं गाळून टाकतात. आणि शिशिर ऋतूनंतर येतो वसंत ऋतू. त्या पानझडीनंतर पुन्हा झाडाला नवीन पालवी फुटते, नवीन पानं येतात आणि झाड नव्या नवरीसारखं वस्त्र धारण करत असतो. असं वाटतं की नवी कोरी फुटलेली पालवी ही अशी कोवळी जो रंग असतो तो कसं गडद हिरवा नसतो, पोपटी रंगाचा असतो. तर एखाद्या नव्या नवरीप्रमाणे नटल्यासारखा भास होतो. त्यानंतर पुढचा जे आहे ते पाहूया. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांच्याही जीवनात एक संथ गाणं दडलेलं असतं. तर नवीन पालवी फुटल्यावर
झाडाच्या शरीराला ती मळगळ असते, ती झटकून जाते, नवीन उत्साहाने झाड उभं राहतं. तसंही आपल्याला देखील झाडाला पाहिल्यावर आपल्यातली देखील मरगळ, जो आळस असतो तो झटकून आपण देखील झाडाप्रमाणे आपल्यातला आळस झटकून नवीन कामाला लागायचं असतं. झाडाची पानझड होते, झाडाची पानं गळून जातात, तरी झाड आपला उत्साह सोडत नाही, कारण त्याला माहिती असतं यातून मला नवीन काहीतरी रूप मिळणार आहे. त्यातूनही तो नवीन रूप मिळाल्यानंतर त्याच्यात अजूनही त्याच्यातली मरगळ झटकून तो नवीन जोमाने कामाला लागतो. झाडावर येणारे पक्षी आपल्या मंजूळ नादात झाडांचं जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. झाडातून येणारा प्रत्येक पानांचा आवाज, वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, त्याच्या आश्रयाला आलेल्या सर्व प्राणी पक्ष्यांचा आवाज, एक प्रकारचं मंजूळ संगीत झाडाच्या आजूबाजूला पसरलेलं असतं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं. आपणही झाडाकडून काही गुण घेतले पाहिजे. झाडाकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. त्या म्हणजे आपण सळसळत्या पानासारखं, झाडाची पानं नेहमी सळसळत असतात, त्या पानासारखं आपण हसावं. मुरावं कसं, झाडाची मुळं खोलवर गेलेली असतात आणि जमिनीत त्याने आपले पाय घट्ट रोवून असतात आणि झाडाची मुलं जेवढी खोल त्यामुळे झाडाचा पाया भक्कम असतो, ते झाड मजबूत असतं. थंडी, ऊन, वारा, पावसात ते आपलं अस्तित्व टिकवून असतं. म्हणून मुळावं कसं, तर झाडाच्या मुळांसारखं घट्ट पाय रोवे. जगावं कसं, तर हिरवगार झाडासारखं. अशा प्रकारे हिरवगार झाडासारखं आपण जगावं. दातृत्व वृत्ती असावी, परोपकारी वृत्ती असावी, सहनशील वृत्ती असावी. आपल्याला आलेल्या संकटातून पुन्हा काहीतरी नवीन निर्माण होणार आहे या आशेने जगणारी वृत्ती असावी. अशा प्रकारे रोज चिंतन करावं, ऋषीसारखं बसावं, तपश्चर्या करावी, अनेकांचे आश्रयदाते बनावे, नेहमी हिरवगार टवटवीत राहावं, ताजंतवानं राहावं, मरगळ झटकून टाकावी, चिंतन करावं की बाबा मी आज दिवसभरात जे काही केलं ते योग्य आहे का. हे स्वतःचं चिंतन केल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. पुढे आता शब्दार्थ. मौनव्रत, न बोलण्याचा नियम, मुकाट, शांत, कवेत घेणे, मिठीत घेणे. पुन्हा बघा, मौनव्रत, न बोलण्याचा नियम, मुकाट, शांत, कवेत घेणे, मिठीत घेणे. त्यानंतर तुमचा जो प्रश्न असेल तो म्हणजे चौकटी पूर्णांक. कवीने झाडाला दिलेली उपमा. कशाची उपमा असलेली आहे? एका ऋषीची, ध्यानस्थ बसलेल्या ऋषीसाठी. पानझडीनंतर नवीन वस्त्र धारण करणारे झाड म्हणजे नवीन नवरी. कवितामध्ये उत्साही आयुष्य म्हणजे टवटवीत आयुष्य. अलगद उतरणारे थेंब, दवांचे टपोरे थेंब. शरीरभर पालवी फुलते, यामुळे नवीन आयुष्याला सुरुवात होते. त्याची उत्तर आपण इथे लिहिलेली आहेत बघा. कवीने झाडाला दिलेली उपमा. ध्यानस्थ ऋषी, झाड हे धारण करून तपश्चर्या करते, मौनव्रत. अलगद उतरणारे थेंब, दवांचे टपोरे थेंब, क्षणभर हिरवेगार होणारे रक्त. पानझडीनंतर नवी वस्त्र धारण करणारे झाड म्हणजे नवीन नवरी. कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे टवटवीत फूल. फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ मरगळ झटकली जाणे. या व्यतिरिक्त तुम्हाला कारणे लिहा, का ते लिहा, अशा स्वरूपाचे प्रश्न येतील. एका शब्दात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा आणि त्यावर कवितेचे कवी, असे रसग्रहणासाठी कवितेचा विषय, अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारले जाते. याच्याखाली असलेली तुम्ही आज जी वर्कशीट आहे ती सोडवायची आहे आणि उर्वरित प्रश्न तुम्हाला आपल्या रिटर्न वर्कमध्ये मिळतील. तर आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढील भागात नवीन पाठासह. धन्यवाद.